कृष्णा नदीत पुन्हा मळी मिश्रित पाण्याचा कहर. हजारो मासे मृत. नदीकाठ दुर्गंधीने व्यापला. कृष्णा नदीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडल्याने नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अमनापूर, धनगाव, औदुंबर, अंकलखोप आणि भिलवडी परिसरातील नदीकाठावर हजारो मृत मासे तरंगू लागल्याने दुर्गंधी पसरलेली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. नदीतील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर माशांचा तडफडून मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. आणि अशा प्रकारच्या घटना दरवर्षी पावसाळ्यात घडत असून कृष्णा नदीतील प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होत चाललेला आहे. कृष्णा नदीवर अवलंबून असलेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना याच नदीतून पाणी घेतात आणि त्यामुळे प्रदूषित पाण्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती निर्माण झालेली आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढलेला आहे. आणि या गंभीर प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी केवळ पाहत बसू नये. विधानसभेत आणि लोकसभेत हे प्रश्न ठामपणे मांडून कृष्णा नदी वाचवण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची वेळ आली आहे. कृष्णामाई वाचवण्यासाठी आता लोकचळवळ उभी करावी लागेल अशी भावना कृष्णाकाठच्या गावांमधून व्यक्त होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ नोटिसा किंवा किरकोळ दंड देण्यापुरतं मर्यादित न राहता नदी प्रदूषित करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशा प्रकारांना कायमचा आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये ज्याला पाणी येतं नदीला, नदीचं पाणी पातळी वाढत असते, त्यावेळी या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मळी सोडली जाते आणि त्यामधून लाखो मासे मरताना आपल्याला बघायला मिळतं. यावर्षी ही परिस्थिती काही वेगळी नाही. यावर्षी ही आमनापूर, औदुंबर, अंकलखोप या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे मृत झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मळी सोडल्यामुळे हा प्रकार घडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि दरवर्षी असं होत असताना सुद्धा प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असतो, हे किती गंभीर आहेत असा प्रश्न पडतो. त्यांनीही याकडे जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे. पर्यावरणाचं संरक्षण करणं, नदीचं संरक्षण करणं, नदी वाचवणं, कृष्णामाईला जिवंत ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी हे मळी प्रदूषण थांबलं पाहिजे आणि यावरती लोकप्रतिनिधींनी आता संसदेमध्ये, विधानसभेमध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे आणि प्रत्यक्ष जे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे यानं कृती करणं गरजेचं आहे. असं ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस.